हाय, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, अंडरआर्म्स करण्यासाठी आपण पार्लरमध्ये किंवा सलोनमध्ये जातो, पण असेच अंडरआर्म्स आपल्याला घरच्या घरी करता आले तर किती छान होईल। तर घरच्या घरी अंडरआर्म्स कसे करायचे याच्या टिप्स मी तुम्हाला शेअर केलेल्या आहे। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी देखील अंडरआर्म्स करू शकता। तर ते कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल। आता ज्या टीनएजर्सच्या मुली असतात त्यांना अंडरआर्म्स कसे करावे माहीत नसते, तर सुरुवातीला त्या वीट वगैरे सारखे हेअर रिमूव्हर क्रीम वापरतात। त्यामुळे कालांतराने त्यांची स्किन जी आहे तिथली डॅमेज व्हायला लागते किंवा काळी पडायला लागते, तर ते अतिशय धोक्याचं आहे। आणि दुसरं म्हणजे काही जणी तिथे रेझर वापरतात। आता रेझर वापरणंसुद्धा खूप हानिकारक आहे, कारण की तिथे एकतर तिथली स्किन इतकी सेन्सिटिव्ह असते की तिथे ब्लेड वगैरे लागण्याची शक्यता असते आणि तिथे अतिशय जाड प्रमाणात केस येतात आणि ते अतिशय आपल्याला त्रासदायक ठरतात। आपल्या अंडरआर्म्सला प्रचंड घाम येतो। घाम आल्यामुळे आपल्या कपड्यांना तिथे अतिशय दुर्गंध येतं आणि ही अतिशय म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे। त्यामुळे तुम्ही अंडरआर्म्सची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही वॅक्सनेच अंडरआर्म्स करा, जेणेकरून तिथली ग्रोथ जी आहे तुमची सॉफ्ट येईल आणि अंडरआर्म्स करायला जास्त त्रास होणार नाही। तर अंडरआर्म्ससाठी आपल्याला हनी वॅक्स लागेल, स्पॅच्युला लागेल आणि वॅक्स स्ट्रिप्स लागेल। हनी वॅक्स हे जशी आधी स्टार्टिंगला आपण पावडर लावून घ्यावी आणि हनी वॅक्स हे हेअर ग्रोथच्या दिशेने लावावे स्पॅच्युलाच्या साहाय्याने। त्यानंतर तिथे वॅक्स स्ट्रिप्स ठेवून ती छान अशी दाबून घ्यावी आणि दाबल्यानंतर ती उलट बाजूने खेचावी, म्हणजे करून मग तेथील जे केस आहे ते व्यवस्थित निघते। जशा हेअर ग्रोथ आहे त्याप्रमाणे तुम्ही वॅक्स स्ट्रिप्स ओढावी, म्हणजे बारीक केससुद्धा व्यवस्थित निघून जातील। तर अशा प्रकारे आपण अंडरआर्म्स हे करू शकतो। फक्त वॅक्सचं टेम्परेचर व्यवस्थित आहे का नाही ते तुम्ही चेक करून घ्या। अतिशय गरम वॅक्स अंडरआर्म्सला लावू नका, नाहीतर तिथली स्किन बर्न होण्याची शक्यता असते, तर याची काळजी घ्या। त्यानंतर तुम्ही व्यवस्थित स्पंजने ती पुसून घ्या आणि तिथे ॲलोवेरा जेल लावा, म्हणजे तिथे जास्त आपल्याला जळजळ होणार नाही। अशा प्रकारे काळजी घेऊन तुम्ही घरच्या घरी देखील अंडरआर्म्स करू शकता। तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला का? आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।